हाय मित्रांनो, माझं नाव श्याम दायगुडे आणि मी एक टॅटू आर्टिस्ट आहे, फाईन आर्टिस्ट पण आहे. तर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये मी आज टॅटू करायला आलोय. बघू शकता निसर्ग कसा आहे, खूप छान वातावरण आहे इथे. कसं वातावरण आपल्या वातावरणात टॅटू करायला वेगळीच मजा येणार आहे. फक्त पाऊस नसला पाहिजे मित्रांनो, जबरदस्त मजा येईल. मला वाटलं होतं ऊन वगैरे जास्त असेल, पण पावसाने वाट लावली सगळी. पाऊस खूप आहे. आपण ट्राय करूया तिथे करण्याचा आणि तुम्हाला माझा कॅनव्हास पण दाखवतो. भाई इधर आ जा. ये भाई आहे अपना. हाय बोल. भावाचा टॅटू करणार आहे मी. मम्मीचा टॅटू त्याला पाहिजे होता हातावरती, तर त्याला बोललो 4 भिंतीत करण्यापेक्षा आहे ना, मस्त निसर्ग वातावरणात जाऊया, तिकडे टॅटू करूया. पावसानेच वाट लावली, पण टॅटू होणार, नक्की होणार. तो बी खुश होणार, मी बी खुश होणार, तुम्हाला बी खुश करणार आहे. सेटअप लावायला जातो आता मी. ठीक आहे. अशा वातावरणात मी पहिल्यांदा टॅटू करणार आहे, तर वेळ न घालवता आपण जाऊया सरळ पुलाखाली. चला, सगळ्यात आधी स्किनवरचे केस काढून घेऊया आपण व्यवस्थित एकदम, आणि हाताचा मिडल घेऊया. प्रॉपर मिडल घेऊन झाल्यानंतर आपण त्याच्यावर लावूया स्टेन्सिल. स्टेन्सिल प्रॉपर लागली तरच भाई काम छान होतं. स्टेन्सिल बघूया आपण. वापरे, स्टेन्सिल एक नंबर लागले मित्रांनो. बघा कशी वाटले स्टेन्सिल. प्रॉपर स्टेन्सिल लागले म्हणून तर काम व्यवस्थित होतं. कामाला सुरुवात केली मी. काम होईल तेवढं लवकर आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण पाऊस कधीही चालू होऊ शकतो, खूप जोरात येऊ शकतो इकडे, कारण वातावरण तसं झालेलं आहे. बघू शकता बाहेर तुम्ही वातावरण कसं झालंय. पूर्ण पाठीमागचा डोंगर पण दिसेना, त्याच्यामुळे काम लवकर करतोय मी. त्यात पाऊस पण म्हणतोय भाऊ येऊ का टॅटू बघायला. मी पण त्याला म्हणलं भाऊ तू जर आलास तर आम्हाला कडकडनी घरी जावं लागेल, त्याआधी संपवतो टॅटू. ते वातावरण पण खूप ढगाळ झाल्यामुळे लाईट वगैरे तेवढी पाहिजे तशी भेटत नाहीये, काम करायला त्रास होतोय. तर बाकीचा टॅटू आपण पूर्ण करूया स्टुडिओमध्ये. स्टुडिओमध्ये सेटअप लावून आता बाकीचं काम मी चालू केलेलं आहे. बघू शकता आता डोळे वगैरे कंप्लीट करून घेतो मी. डोळे वगैरे कंप्लीट करून झाल्यावर आता बाकीचे वरचे केस वगैरे उरलेले ते पटापट करून घेतो. बघा कसा झालाय टॅटू. आता उरलेले केस वगैरे कंप्लीट करून घेतो व्यवस्थित. हे बघा केस वगैरे कंप्लीट करून घेऊन आता प्रॉपर मी कुंकू लावतात ते लालच बरं वाटेल, कारण ब्लॅक चांगलं दिसणार नाही, त्यामुळे मी हे पूर्ण लाल करून घेतलंय. बघा, आणि आता फायनल टच म्हणजे व्हाईट. व्हाईटनी टॅटूला एक वेगळी शाईन येते, टॅटू ग्लो करतो, चांगली फिनिशिंग दिसते, त्यामुळे पण ती व्यवस्थित करून घेतोय. फायनल टॅटू झाल्यानंतर आता बघू शकता तुम्ही टॅटू कसा झालाय. डिटेल चेक करा मित्रांनो. काम पूर्ण बाहेर केलंय, अर्ध स्टुडिओत केलंय, तरी काम बघा कसं आहे, सेम मॅच झालंय काम. टॅटू आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.